सर्वांना प्रथम माझा नमस्कार. आणि आज आपण या पवित्र बघायचं आहे की मनुष्य का मरतो. आज बघा, हा एकमेव असा ग्रंथ आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आणि मनुष्य का मरतो या प्रश्नाचं देखील तुम्हाला यामध्ये उत्तर मिळणार. आपण त्याच्यासाठी अध्याय वाचूया. याकोबाचे पत्र पहिला अध्याय आहे आणि 14 आणि 15 वचनाच्या. तर प्रत्येक मनुष्य आपल्या वासनेने ओढलेला व भुलवलेला असा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. आज बघा, प्रत्येक मनुष्याने वासनेमुळे मोहात पडतोय. आज सगळ्यात मोठं शैतानाचं हत्यार आहे पापात पडायला, ती म्हणजे वासना. आज माणसाला आपल्या वासनेवर ताबा मिळवला आला पाहिजे. बघा, मनुष्य का मरतो याची परत. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते. बघा, नवरा बायको असतात आणि ती रात्री दोघे एका ठिकाणी झोपणार, नवरा बायको म्हटल्यावर. मग बघा, एका ठिकाणी आल्या काय होते, त्यांच्यामध्ये वासना उत्पन्न होत्या. वासना उत्पन्न झाल्या काय, मग ती एकमेकाला चिडकते आणि बघा, मग तिचा परिणाम काय होते, वासना गर्भवती होती. मग जी बेस्ट ती गर्भवती होती आणि काय म्हणते बघा, पापाला जन्म देते. आणि माणसामध्ये जी वासना असते की नाही, त्याच्यामुळं जी गर्भधारणा होत्या ती पापाची गर्भधारणा होत्या. आणि बघा, मग ते मग ठराविक काळानंतर ते पाप जन्माला येते. आणि बघा, मूळ जन्माला आल्यावर का नाही, लोक म्हणतात, अरे अरे मम्मी गच झाले, अरे अरे पप्पा गच झाले. थोडं मोठं झाल्यावर काय म्हणतात, हे मम्मी काय म्हणते, हे माझ्यात पण नाही, पप्पा काय म्हणतोय, हे माझ्यात पण नाही. का बनव त्यांची एक पहिली गोष्ट, आमच्यामध्ये ज्ञान नाही, त्यामुळे सगळा घोळा आलाय. आणि बघा, मग ते जन्माला ते आणि ते जे मूल आहे की नाही ते पाप करायला बघते, पापात पडते. दारू पिते, सिगरेट ओढते, मावा खाते, हे सगळे पाप आहे. हे तुम्हाला माहित नाही. लोक खात्यात पचा कुठाला तरी थुकत्यात, लय मोठं पाप आहे हे. आणि ह्याचा हिशोब आम्हाला देवाला द्यायला लागणार आहे. शेजाच्या भर डोळा ठेवत्यात, शेजाच्या भर डोळा ठेवतात, लय मोठं पाप आहे हे. आणि जो पण तुम्हाला माहित नाही तो पण क्षमा आहे. आणि आता हे बघायला आहे त्यामुळे तुम्हाला ते कळून चुकले. आणि असं कोण जार कर्म करत असेल तर त्यांना मी येशू ख्रिस्ताचा आज्ञा करतो, त्यांनी ह्या पापातनं बाहेर पडावं. लोक मूर्तीपूजा करतात, लय मोठं पाप आहे. आणि हे मी सांगत नाही, शास्त्र सांगते. आणि कोणाला वाटलं आमचं चुकायला लागले तर त्यांनी पण शास्त्रातून बोलायचं. आम्ही काय आमचं काय सांगत नाही, आम्ही जे काय बोलतो ते शास्त्रातून बोलतोय. आणि बघा, ते जन्माला त्यांनी पापामध्ये पडून ते परिपक्व होते आणि ते पापामध्ये परिपक्व झालं की नाही, मग ते मरणास उपजवते, मग ते मरते ते. आज बघा, एखादी झाडाला कुठलं फळ लागले ते असं आधीमध्ये पडत नाही, तर ते पिकूनच मध्ये पडते, किंवा रोग लागला तर ते पडते. तशापैकी आमचं पाक परिपक्व झालं की नाही, आम्ही मरतोय. आणि खरोखर हा एकमेव ग्रंथ आहे पवित्र बायबल. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. आणि मनुष्य का मरतो तर त्याच्या पापामुळे मरतो. त्याचा पापाचा घडा भरला 100% म्हणणार. आणि देव कोणाला कुठल्या पापात दोष लावून ती देवाला भीत्या. आज लहान मुलं मरत्यात, मध्यम वयामध्ये मरत्यात. ह्या सगळ्या ह्या पुस्तकाचा आम्ही अभ्यास केला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नाचा उलगडा होत जाईल. मी थोडक्यात सांगितले तुम्हाला, पाप परिपक्व झाले तर मरणाच उपजते. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि या यूट्यूब चॅनलवर मी अनेक आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. देवास स्तुती असो.